नक्कीच दत्त जयंतीची कथा खूपच मनोरंजक आणि पौराणिक आहे. येथे काही प्रमुख गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. दत्त जयंती म्हणजे काय? दत्त जयंती ही हिंदू धर्मातील एक महत्त्वपूर्ण सण आहे जो मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरा केला जातो. हा दिवस भगवान दत्तात्रेय यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. दत्तात्रेय हे त्रिमूर्तीचे रूप मानले जातात आणि त्यांना ज्ञान आणि मोक्ष देणारा देव मानले जाते. दत्त जन्माची कथा. पौराणिक कथेनुसार महर्षी अत्री आणि अनुसूया यांच्या घरी दत्तात्रेय यांचा जन्म झाला. अनुसूया ही अत्यंत पतिव्रता स्त्री होती. एकदा ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी तिची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. ते ब्राह्मणांच्या वेशात अनुसूयांकडे भिक्षा मागण्यासाठी गेले. अनुसूयाने त्यांना बालकांचे रूप देऊन दूध पाजले. यामुळे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा मोहभंग झाला आणि त्यांनी अनुसूयाची भक्तिभावना पाहून तिच्यावर प्रसन्न होऊन दत्तात्रेय यांच्या रूपात जन्म घेतला. दत्तात्रेय यांनी आपल्या आयुष्यात 24 गुरूंकडून शिक्षण घेतले आणि आपल्या शिष्यांना ज्ञान दिले. दत्त जयंतीचे महत्त्व. दत्त जयंतीच्या दिवशी भक्तगण मंदिरात जाऊन पूजा अर्चना करतात. ते उपवास करतात आणि दत्त मंत्रांचा जाप करतात. दत्त जयंतीच्या दिवशी दत्त चरित्राचे वाचन केले जाते. दत्त जयंतीच्या दिवशी भक्तगण एकमेकांना भेटी देतात आणि मिठाई वाटतात. दत्त जयंतीचा अर्थ. दत्त जयंती हा भक्तिभावना, ज्ञान आणि मोक्षाचा उत्सव आहे. हा दिवस आपल्याला दत्तात्रेय यांच्या जीवनातून प्रेरणा घेण्यासाठी प्रेरित करतो. हा दिवस आपल्याला सद्गुणांचं पालन करण्यासाठी आणि वाईट कर्मांपासून दूर राहण्यासाठी प्रेरित करतो. अधिक माहिती. तुम्ही इंटरनेटवर दत्त जयंतीच्या विषयावर अधिक माहिती शोधू शकता. तुम्ही तुमच्या जवळच्या दत्त मंदिरात जाऊन अधिक माहिती घेऊ शकता. मला खात्री आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. तर मग लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या सपोर्टमुळे मी खूप उत्साहित आहे. धन्यवाद.